काय नाही भेटला तर ते तरची बात नंतर ते कसा भेटला तर तेव्हा तर डाव कसं नाही आज इथं खेळलोय ना काय ना आणि आधीच बोलते बस. हा आधी बोलली बसाच आहे आधी बोलली मला घोडा पळवाच आहे याला धावा झाली. आपण असं करू तसं करू प्रत्यक्षात आल्यावर हवा गुला तू कुठला हवा येतो ते एवढं असं आहे ना ते एवढं मोठं ते का बनवलंय सांग कारण ते माणसाने भरून घ्यायला पाहिजे त्याला आपण वाटलं नाही कमी पण आलं पाहिजे. रात्री गाडी आहे ना इथं लावली होती साईडला. गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस अजून एक नवीन व्हिडिओ सुंदरशी दुसरी सुंदरशी सुरू. आजचा दिवस दुसरा निघालो कारण जवळपास ना रात्री कालचा ब्लॉग एडिट करत बसलो आता आटपलं सगळं तो बोलो रात्री आल्यावर अपलोड करू आणि आता निघा 11:15 वाजेपर्यंत जाऊया नाश्ता करू मग पुढचं काय आहे ना पुढचं शेड्यूल ते सांगतो तुम्हाला. बाकी मला गाडी घेऊया निघूया चलो. इथं काय विषय आहे माहिती आहे एक तर रोडची कामं चालू आहे त्या साईडने गटारही केली त्यात कसं आहे सगळ्यांचे लाईन टू लाईन आहेत ना सर्व हॉटेल्स रिसॉर्ट त्याच्यामुळे दोन्ही साईडने गाड्या रात्री ट्रॅफिक झालती बेकार. आता मला आठवत बघा तिथं समोर आणि इथं हे बघा इथं हे असं आहे आता हे परत तिकडे गाड्या लागल्यात क्रॉस करून कुठून गाडी काढायला लागेल त्याच्यामुळे कसं करतो आता गेलो काल पण गेलो डायरेक्ट रात्री आलो रात्री गाडी लागली तर परत गाडी काढायची ना आता पण कसं जाऊ पूर्ण तिकडे करू काय काय सांगतो तुम्हाला आणि मग रात्री मग मार्केट फिरायला. मांजर बसलेली दिसते बघ ह्याच्यावरती पाय आहेत मांजरीचे. नाश्त्याला बसलोय आणि एक पावभाजी सांगितली एक ग्रिल सँडविच सांगितलंय आणि एक मसाला पापड सांगितलं. नाश्ता करूया आणि डोसा वगैरे बघतो ना डोसा वगैरे इथं नाहीये नाश्ता करतो जरा आणि मग तुम्हाला सांगतो. आता इथं सगळं वेनाला एक जवळ पोहोचलो तुमचा काय प्लॅन आहे काय कसं दिवसभर सगळं जाणार आहे ना नाश्ता पोट पूजा फिर काम तुझ्या पावभाजी पण चांगलं दिसतंय ठीक आहे का. आता कसं म्हणजे ब्रेकफास्ट केला पहिली गोष्ट म्हणजे कारण कसं आहे आता पोट भरलेलं असलं ना मग दिवसभर बघायला लागेल ना मग डायरेक्ट रात्रीचे का असेल ते पावभाजी झाली नंतर ग्रिल सँडविच झाला मसाला पापड झाला. ग्रिल सँडविच मस्त होते पावभाजी पण झाली ग्रिल सँडविच एकदम बेस्ट होते. तर आता आहे ना वेना लेकच्या इथं पोहोचलो आता काय करू वेना लेकच्या इथं जाऊ पहिलं ती हॉर्स रायडिंग वगैरे ती ऍक्टिव्हिटी आहे का तिथे बघतोय ते सगळं फिरू. इथलं एरिया सगळं रात्री फिरण्यासाठी रात्री अजून मजा असते आणि नंतर आता पॉईंट्स काय बघतोय तर नाही कसं काय काय होतं ते आणि मेन आहे ना ते हॉर्स रायडिंग आणि गोकार्डिंग करायचे. गोकार्डिंग चालू आहे आमचं गोकार्डिंगची इथं पण जातोय काय रेट आहे काय नाही ते पण नंतर बघायला लागेल. ती सगळं असं आता पुढचं तुम्हाला सगळं बघायला भेटेल. पहिलं जाऊ इथे वेनालेक जवळ आहे गाडी तिकडे जाऊ आणि वेनालेक जवळच जाऊया. आता पहिला नाश्ता करून घेतला कारण वाजले 12 कारण कसं आहे ब्लॉग एडिट करत बसलो ब्लॉग एडिट झाला आणि त्याच्या पुढे निघालो आणि ब्लॉग एडिट करणं पण तेवढं गरजेचं होतं नाही तर मग परत उद्या गडबडू. असं चलो गाडी लावली होती ते आणि इथं समोर थांबलेलो नाश्ता करायला. आता बघा इथं गाड्यांना हे पार्किंग आहे ना ते बेस्ट आहे. इथं खाली उतरून पार्किंग केलेलं आहे इथं कसं गाडी ठेवली ना गाडी सेफ मध्ये राहिली ना मग काय वाटत नाही आणि गाडीचं कसं आहे हे नसेल मग ते टेन्शन राहतं येईपर्यंत कुठून कारण कसं आहे कोण हात लावतंय काय करते माहित नसतं. इथं बाजूला नाश्ता करायचा होतो त्याच्यामुळे इथं पोहोचलो लगेच तर जाऊया हॉर्स रायडिंगचं पण इथं चाललंय मागासपासून म्हणजे आधी मी इकडे येणार होतो तेव्हापासून तर प्लॅन आहे हॉर्स रायडिंग करायच्या मी चल बोलो ठीक आहे. आणि ती इथली रील आहे ना ती रील जाम व्हायरल झालेली आहे जे टर्न मारून असा ते व्हिडिओ काढतात ना तो वाला इथला शॉट आहे त्याच्यामुळे आता पहिलं विचारूया किती घेतात काय घेतात वेनाला एक बघूया पण इथं मस्त यार सगळं खाण्यापिण्याचं फक्त काय होतं नाश्ता वगैरे म्हणजे आता कसं आहे टुरिस्ट स्पॉट वगैरे रेट थोडे हाय त्याचं नाश्ता केला इथं तर चालतंय पण इथं बघा इथं कॉर्न वगैरे सगळं हॉर्सवाले इकडे आहे तो आपण तिकडे बघूया पाहिला कुठला काय आहे ते इकडे पण पार्किंग होत सगळी. मला वाटतं बघा हा असा ट्रॅक आहे चालत जातात ज्यांना घोडा पळवायचा ते पळवतात तिकडून तिकडून व्हिडिओ काढतात असं काहीतरी आहे तो एक्झॅक्टली. हे बोलते मला बसायचा बोल बसशील काय घाबरशील ए दोघं का नाही तर बरं हवा जायची दुसरं काय नाही. आता बघा घोडेवाले पण भेटले तिथं रेटचं डिस्कशन झालं काय आहे काय नाही ते बोलत पळवत असेल ना तर हे बघा इथून आम्ही सोडतो असं आणून बोलतो इकडे रील वगैरे आहेत ना आम्ही शूट करू देतो 500 रुपये बोलतो हा तर हो जर बोलतोय 500 रुपये काहीतरी घेतो ती व्हिडिओ वगैरे आम्ही काढून देतो पण सिंगल बसायला लागेल कारण डबल आपण बसू शकत नाही हिला तेच बोलतो तिला आता गाड्या चाललेलं ना बस सिंगलला मजा येईल तर नाही बोलते आणि डबल जायचं असेल तर डबल जाऊ शकतं पण पळवू शकत नाही पळवून जायचं ना नुसतं चालत जाऊन पण काही मजा नाही.
महिला बोला बसून फक्त जम्प आणि फोटो असं काढूया जा. आणि आपले पण थोडे फोटो काढू. हा दे जा हा दे जा चांगला आहे. कधीपासून चाललेलं ते अजून पण बघ तसाच पळाला तसाच तिकडे नेऊ. मोबाईल नाही पडत बस. काय करत आहे? हा आधी बोलली बसाच आहे आधी बोलली मला घोडा पळवायचा आहे पळवत याला धावा झाली. हे बघा इकडे आपल्या मोबाईल मध्ये व्हिडिओ चालू आहे. फोटो बघ अलग आहे. ओके आता 300 रुपये लागू झाले आणि आता नको नको करते मला थांब व्हिडिओ फोटो तर घे आता चांगला. दुसरा काय आलंय तर आता इकडे आलो लोक आपला पण एक फोटो काढून. 300 रुपये संपले. 3-4 फोटो एक फक्त जॉमची व्हिडिओ झाला. तिला सांगायचं रनिंगला जा रनिंगला घेते ते 500 रुपये घेतले मला वाटते. पण त्याला कसं एका वेळेला एकच बसत नाही. जी इथं हवा गेली तिकडे पण गेली असे जाऊ दे इच्छा होती पूर्ण केली नाही तर परत बोलले ते नाही हे नाही ते नाही बसल्यावर कळतं नाही आपण असं करू तसं करू. प्रत्यक्षात आल्यावर हवा गुल आहे की नाही. पण फोटो छान आलेत. फोटो 300 रुपये भरून पाहिजे फोटो व्हिडिओ मस्त आले. जाऊया एक जवळ जाऊ खाली ते बघू आणि मग पुढचा गोकर्णिंगचा बघूया काय आहे. गोकर्णिंग जाऊया लावू शकतो ते सध्या हे आहे ना त्याने अजून याच्यात व्हिडिओ कळत नाही मग. आणि बघा सगळे त्यासाठी. आणि काय होतंय हे असंच काहीतरी होतं येलो कलरच होतं नेमकं बघितलं नाही पण काय व्हिडिओ असेल. कसं होतं पहिला फक्त घोडा चालवायची पळवायची. आता रेल आली ना रेलमुळे सगळ्या गोष्टी अजून व्हायरल झाल्या. असं आहे रेलमुळे कसं होतं सगळे मग ते काय करतात त्यांचेच लोक एक असले पैसे घेतात व्हिडिओ वगैरे आपल्या मोबाईल मध्ये फोटो काढून देतात. हे बघा सगळेजण त्या ऍक्टिव्हिटीसाठी सगळेजण आहेत इकडे. अरे ते घड्याळ आणलं ना मग त्याच्यावर काय होतंय हाताकडे लक्ष जातं पटकन. आता चलो इथला आहे ना तुम्हाला पण दाखवलं आम्ही फोटोज वगैरे काढले. फोटोज बघायचे असेल तर इंस्टाग्रामला फॉलो करा प्रथमेश वडे ऑफिशियलला. तिकडे तुम्हाला फोटो बघायला भेटतील आणि चॅनलवरती कोण नवीन असेल ना सबस्क्राईब नक्की करा. चलो अजून आहे ना
उद्याचा काहीतरी वेगळा प्लॅन आहे. काय ना तू येणाऱ्या ब्लॉग मध्ये भेटत. त्यामुळे नवीन आहात ना सबस्क्राईब करा, जेणेकरून ज्या लेटेस्ट येणारे व्हिडिओ आहेत ना त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला पहिलं भेटेल. आता इथलं झालं, आता हॉर्स रायडिंग किती करायचं ते पण झालं. आता गो कार्टिंग आहे ना, गो कार्टिंगचा बघूया काय पैसे आहेत किती आहे, सगळ्या गोष्टी काय प्रोसेस आहे आणि ते पण करूया. चलो वरती क्लायमेट बघितलं, पावसाने सुरुवात केली, छोटी छोटी सुरुवात केली, जोरात आला तर भिजवला पाऊस. पाऊस आला ऐकच काय शाळेला खतरनाक पावसाने बघितलं ते बघा. हा बारीक आहे, असं काय जोरात नाही. ठीक आहे, गो कार्टिंगची तर पोचलो. इथं बघू यांचं कुठे काय गो कार्टिंग पार्किंग. ऍक्टिव्हिटीज बऱ्याच आहे तिथे. हे फक्त गो कार्टिंगच नाही, बरंच काय काय. चलो ह्याच्या बघा प्राइजेस चेक करता. गो कार्टिंग आहे ना, सिंगल सीट केली ना 4 लॅपच आहेत 450 रुपये, डबल सीटला 750 आहे. मग डबल सीटच घेतलं एका मार्गे, आणि सिंगल सेपरेट घेतलं ना मग परत पैसे वाढतात. नाही बघा बाकीच्या गोष्टीची प्राइस बघा. दाखव तिकीट, ही अशी याची तिकीट आहे. चलो इथून एंट्री. हे बघितलं हे आतमध्ये हे वाले पण गेम्स आहेत सर्व लावलेले. हे बघ हे उचलायचं आहे. इकडे व्हिडिओ गेम्स आहेत, कार्स आहे, अशा चेअर्स आहेत. आणि आपण इकडं गो कार्टिंगला जाऊया. हे चेक करा. हे डबल सेट वाले मला वाटते. चलो आता गोप्रो मोड ऍक्टिव्हेटेड. कुठं आहे आपली सीट? शिकवतो तुला बस. हे बॅग बसू. ओके, राईट एक्सिलेटर लिफ्ट ब्रेक. दर्शन नासा
हो एक नंबर एक्सपिरियन्स. फर्स्ट टाइम बसलो मजा आली आणि दोघं जण बसलो ना त्यात अजून भारी झाला काम. ही आपली गाडी होती इकडे. चलो फोटो नाही काढायला भेटला पण चलो व्हिडिओ तर भेटली काय हरकत नाही. चलता ना एवढं ढग भरलेत ना. पाऊस येईल म्हणजे पाऊस चालूच आहे. पावसाची गॅरंटी नाही. आता बघूया पुढे कुठला पॉईंट बघायला जातोय काय जातोय नाही ते. पण दोन एक्सपिरियन्स आजचे मस्त झाले. पैसा वसूल एक्सपिरियन्स. चलो इकडे बघा हेल्मेट पण आहे सिंगलला सगळ्यांना. सगळेजण वेटिंग वर आहेत कारण कसं आहे ऍक्टिव्हिटी साठी आहेत ना भरपूर जण आहेत आणि मजा पण येते ना तेवढी. कंटाळा नाही येत जरा गाडी चालवायला. हे बघा छोटा करून हे वेगवेगळं ट्रॅकला आहे ना. चलो 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 गेम खेळत काय बाईक चालवायची आता कार चालून. मजा आली ना काही जगत. आता परत बॅक टू आपल्या मोबाईल वरती. वरती हे चालू आहे. ऊन पण आलंय थोडं ढग पण आहे. ऊन पण आलं पण इथून बोलू निघूया थोडा बसलो. आता बोला कुठं जायचं काय पॉईंट बघायचं बघू. चल जाऊचं इथून तर निघूया. पण भरपूर लोक आहेत या सगळ्या ऍक्टिव्हिटी करत आणि वरती व्यास म्युझियम वगैरे आहेत ना. बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. पार्स वगैरे एवढं लागले अजून येतात लोक. आणि वरती येते बघा तिकडे म्युझियम वगैरे आहे. हे बघा गाडी लावली तर पार्किंगला. आता पोहोचलोय ना मॅप्रो गार्डनला पोहोचलो. आता इथे जरा जाऊ काय पाहिजे असेल शॉपिंग करू काय पाहिजे खाऊ. कारण मग नाश्ता कसा उशिरा केला ना आता काय पोटात जागा नाही. बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी केल्या आणि आता पॉईंटला जायचं की नाही ते बघूया. बाकीचे झालेले ते बाकी काल तर ऑलमोस्ट 1-4-5 पॉईंट तरी जास्त फिरलो होते. याच्यानंतर तुम्हाला बघायला भेटतीलच कुठले कुठले पॉईंट आहेत. ह्या व्हिडिओमध्ये टाकले पण आधी व्हिडिओमध्ये टाकलेच नाही. त्याच्या पुढे ते टाकीन पॉईंट म्हणजे हे मॅप्रो गार्डनचं सगळं संपलं काय. आणि हे राहिलंच तर मग नाही पॉईंटला इथून हे झालं का डायरेक्ट जाऊया रिटर्न. ठीक आहे चलो. शी पाऊस बाईकवर आहे ना स्वच्छ वाट लागले सगळं. पब्लिक पण जाम आलाय. आता आपण आता फोन होता बोलत आपल्या इथं ऊन पडलंय ना एवढं तेच बोलतो. इथून इथं एवढं अंतर किती फरक आहे. वरती आता इथं मस्त ढगाळ वातावरण झालं पाऊस पडतोय आणि खाली आपल्याकडे ऊन आपण बोलणारच नाही एवढं चेंज आहे म्हणून. चेक करा किती पब्लिक आहे इकडे या साईडला. तिकडे सगळं खाली होतं. सगळा क्राऊड आहे पूर्ण. मॅप्रो गार्डनला क्राऊड चेक करा. भरपूर सगळी पब्लिक इकडे मॅप्रो गार्डन मध्येच आहे. कसं आहे इकडून जाऊ या बघ वाला ऍक्टिव्हिटी आहे दिवक. थांब पहिला फिरून येऊ मग येताना बघू. त्याच्यावर मार ते कसं पण नेऊ पहिला बघू तर ये. असं बोलतात जसं का तिथं गेलो आणि भेटलाच काय नाही भेटला तर ते तरची बात नंतर ते कसा भेटला तर तेव्हा तर डावा बुकाचं नाही आज इथं खेळलोय ना काय ना. आणि आधीच बोलते क्राऊड बघ इकडे पब्लिक बघ बसली बघ. चेक कर आतमध्ये सगळे. आता कसं आहे बोललो ना उद्या आपला दुसऱ्याकडे जायचा प्लॅन ठरतो. फक्त ते येणाऱ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला कळेल. त्याच्यामुळे ना ते इथून काय जास्त वस्तू नाही घेणार नेमक्याच घेतात कारण त्या वस्तू तशाच राहतात. आणि गेलो आतमध्ये ना काय भाई भरमसाठ गेलो होतं हे घे ते घे विचार नको तू काय करतो तुला ते एकच चालूच आहे ऑनलाईनच्या ह्याच्यात विचारायला लागेल. चल बघा तिथं हे बघ सगळीकडे भरलेलं तर भरलेलं आहे. सगळे ते हलत आहेत की काय ते खेळायला. ते बघ फ्रूट बाजार. ते बघ फ्रूट बाजार मध्ये जाऊया. त्यांना विचारू हिला घेतला काय. हा हे बारकी बारकी बोरे ते बघ मोस्ट ऑफ पब्लिक बघितलं ना तर सगळेजण हे चॉकलेट आणि इथं हा बघा हँग मंद हे वाला आहे. 2 मिनिटं हँग होऊन राहत आहे. काही इथं तो टेडी बेअर वगैरे ह्यांचे एलिफंट्स वगैरे त्या गोष्टी सगळं. हे बघा इकडे पण तेच आहेत ऍक्टिव्हिटी वेगवेगळ्या आहेत. हे बॉल वाले तिकडे बाहेर पण आहे बॉल वाले. चलो पहिलं आता इकडे तर कायच नाही तिकडे जाऊ रे. तिकडून जरा येऊ. इथं पोटॅटो काढायला नको. इथं लय क्राऊड आहे नुसतं. हे बघ याच्या सेल्फी काढू शकतो. त्याच्यातून पाणी पडलं त्याच्यावर. आता
फोटो बदल बघ, हे ठेवलेत मिरर त्यांचे आयडी लावून. हे सध्या आहे ना मार्केटिंग करायची आयडिया भारी आहे. म्हणजे कसं लोक इथे काढणार सेल्फी असा आणि यांना इकडे कोल्हापुरात टाकणार काय झालं, ह्यांच्या आयडीवर गेला, ह्यांची पण ऍडव्हर्टाईज. हे भारी आहे ते, म्हणजे सगळीकडे हे चालतंय. ते सेल्फी काढायला ठेवलं पण मगाला नाही. किती क्राऊड आहे, किती क्राऊड आहे. सगळे मला वाटते आज इकडेच आलेत, बाकी कोण कुठे गेलेच नाही. नाही मग तेच सांगते काय ताई, त्यासाठीच तर ठेवलाय ना. हे बघ सिंगल फोटो तरी काढ पाहिजे. घड्याळचं मिसत होतं रे, घड्याळ असं तुला ते वरती किती वाजले बघायला. पावसाने बघितलं, पाऊस का थांबाचा नावच घेत नाही. फिरला राऊंड मारला, चॉकलेट वगैरे घेऊया आणि आता जाऊया गप. बघ जोरात होता रे पाऊस, भिजवला आपल्याला. इकडे झाडांच्यात कळत नाही, जोरात आहे. हे सगळीकडे हे गेम्स आहेत रे. हे बघ इकडे काय गेम्स आहे हा, 3 पिक्स ₹395. हे बघा आहे ना, पाऊस कसला आलाय बघ जोरात. पाणी डोक्यात ना पडणार, कोपऱ्यातून जाऊन त्याच्या डायरेक्ट आतमध्ये जाऊ. अरे मला वाटतं जेवढी फिरायला लोक आलीत ना त्यांच्यापैकी जवळपास अर्ध्याहून जास्त पब्लिक इकडे मॅप्रो गार्डन मध्ये बसलंय. मॅप्रो गार्डनचा तो फेमस आयटम स्ट्रॉबेरी विथ क्रीम, तो एक इथला पिझ्झा फेमस. आता आम्ही नाश्ता केलाय ना, मग दाबून नाश्ता केला, आता खायची इच्छा नाही, नक्की खाल्ला असता. सगळ्यांचा नाश्ता आता झाला, लगेच तिकडे आलो आपण तिथून. त्याच्यामुळे नाही तर तो फेमस आयटम आहे इथला, काल खाल्ला आपण, परत पण खाऊ रात्री गेल्यावर. ठेव खाली ठेव. चलो इथं एक बरं आहे, काय घ्यायच्या आधी टेस्ट करा, घ्या. जास्तीत जास्त लोक टेस्ट करताना जातात. कसं आहे काय तू चल गे, कुठला हवाय तो. ते एवढं असं आहे ना, ते एवढं मोठं ते का बनवलंय सांग. कारण ते माणसाने भरून घ्यायला पाहिजे, त्याला आपण वाटलं नाही कमी पण आलं पाहिजे. एवढं मोठं चल छान झाली घे. कारण कसं आहे म्हणजे जास्त गोष्टी पण घेऊन काय अर्थ, नेमकं नेमकं मजा. सगळं चांगलं असते पण हे चॉकलेट्स घे ना, ते टेस्ट करायला आहे बघ. पाहिजे असेल तुला पब्लिक पब्लिक पब्लिक. बाबा रे बाबा, हे पण भरले सगळं. हळूहळू गोळा करत तीन चार आयटम भरले चालू. हे बघ इथं एक बघ चॉकलेट बघ. हा ते बघ, हिला घातल्या होते चॉकलेट. घे दोन नाही तर दुसरं एक पान घे, असं बोलतो. आणि हा एक घे पान तुला, बघ तुला दोन घे हो ते घरी. मग बस, मग तो एकच घे. चलो या वेळेला कसं नेमकंच घेतलं भाई, नाही तर जाम काय होतं. चलो कॅशियर आहे आमच्याकडे, टेन्शन नाही. हवं होतं एक दोन पॅकेट सरबत वगैरे घेतलं. आता जाऊया, कारण काय होतं माहिती इथं जेवढं जास्त वेळ थांबून ना तेवढं धोक्याचं असतं. धोक्याचं का, मग तिथं वस्तू बघितलं ना का मन बावळतं, हे पाहिजे ते पाहिजे सगळ्या गोष्टी. पावसाने आहे ना जोरदार सुरुवात केली, पावसाचा अंदाज घेऊया आणि मग निघूया, नाही तर मग भिजायला होईल परत. दुसरं काय नाही बाईक. चिल्ड वातावरण झालं ना भाई, पॉवरफुल. असं वाटतं एसीच लावलंय पूर्ण आजच्या ह्याच्यामध्ये आणि मस्त चालतोय. जबरदस्त मजा येते. आता मंकी पॉईंट एक आहे, मंकी पॉईंट बघायचं. मंकी पॉईंट बघा, मंकी बघायचं. इथं काय स्टँड पॉईंट काढत नाही, यातूनच व्हिडिओ काढतो भाई. फोटो जाम झाले. हे सर्व पॉईंट असे आहेत ना, म्हणजे ह्यात नाही सगळे असे की ह्या सगळ्या ठिकाणी ना ड्रोनच पाहिजे.
ड्रोन असेल ना तर काम पचीस यार, कारण इथं चेक करा पाहिजे समोर. तर हा इथून हा जो व्ह्यू पॉईंट आहे ना, इथून ड्रोन असेल ना तर कुठल्याच व्हिडिओ क्लिपची बाकीच्या गरज नाही. एका ड्रोन फ्लायमध्ये आहे सगळेजण बघा, एकदम व्ह्यूला एकदम फोटो काढायला सगळेजण येते. तरी कठाड्या बनवतो पहिले हे असेच होते, कारण कसं आहे खाली तेवढं खोल आहे ना त्याच्यामुळं. पण समोर ग्रीनरी बघा यार सुंदर, हे चेक करा. मला ते जाम हे होतं, कम्फर्टेबल नाही होत. आता पण आहे ना कुठले पॉईंट, कुठले तिथे पॉईंट आहे इथं समोर दिलेत बोर्डवर, हंटिंग पॉईंट, इको पॉईंट, हे कुठला आहे काय म्हणजे मॅप इथलं आहे. आणि हे इथे गाडीवर दिसलं हे बघ, हानिकारक भाई, काय काय करतील काय माहिती. चलो ए इकडं काय आहे, थांब इथून पण एक आहे, हा कुठला आहे काय, थांब तिथं दिलाय, हे चेक करा. सगळ्याला खालीच जात आहे रे. बघ पर्स बघ मस्त आहे. चल बघू नको लगेच थांबलीस, पर्स मस्त आहेत बोल, थांबली बघायला पाहिजे न घेतला आता. चल एक 2-4 पॉईंट आहेत ना हे इथं एकच राहते ना, आत्ता उतरू आत्ता उतरू आत्ता उतरू करताना किती खाली आहे सगळे इकडं तिकडं आहेत. आणि जर उतरायचं काय नाही, परत तेवढं वरती जायला पाहिजे. आणि सगळे अशा उभ्या स्टेप्स आहेत. पण कसं आहे डोंगराची तिथे एंडिंग पॉईंट येतात ना, तिथं प्रत्येक पॉईंट आहे, प्रत्येक पॉईंटचं नाव वेगवेगळं आहे. तो मंकी पॉईंट का मागासून कुठं आहे तो भेटला येत नाही, नाव वाचून आलो पुढं. चक्का हे देखो खालून येताना सगळ्यांची हालत बेकार होते, उतरताना नाही का वाटत. माकड माकड चांगलंच आहे, खात्या पित्या घरचं आहे माकड. ती बघ इकडं बसलीत बघ सगळी, ती बघ बारकी बारकी चिल्लर बिल्लर. इको पॉईंटला पोचलो, असा गोल 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 फिरवते. हे एका ठिकाणी ते 3-4 पॉईंट आहेत ना, त्याच्यामुळे याचे गोल 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 सगळे असं आहे. भिंगरीच आहे, रस्ते सगळे बनवलेत पण सगळे जण फुगले. चक्का अरे यार इकडून बघ कसलं वाटतंय. तो बघ तिकडे पण पब्लिक उभी आहे मधीत. आयला मग माकडाला काय डॉगी आहे. हे बघितलं पाऊस का थांबाचं नाव नाही घेत, निघूया आपण आता डायरेक्ट. आता हे कुठं पॉईंट बिंडला गेलो तर होईल गोविंदा सगळं रूम वरती. बाकी मजा आली असेल तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये, कारण आज मस्त फन केलं आणि मजा आली. म्हणजे ते हॉर्स राईड झालं, तिने पण मजा केली, गोकाळडीने माझ्या जात होता ते दोघाही पण मजा केली. सगळं बघितलं तुम्ही. आपल्याकडून शॉपिंग पण झाली. आणि तर उद्याच्या ब्लॉग मध्ये म्हणजे उद्या येणाऱ्या याच्यामध्ये आपण चाललोय तिथून दुसऱ्या लोकेशनला, कुठं चाललोय काय चाललोय ते तुम्हाला येणाऱ्या ब्लॉग मध्ये काय. नवीन असाल सबस्क्राईब करून ठेवा. आता काय वाढवत नाही ब्लॉगला, रात्री मार्केट एक्सप्लोर करू, त्याचा सेपरेट ब्लॉग बघायला भेटेल. तो सेपरेट ब्लॉग आहे ना, त्या ब्लॉगच्या नंतरचा पुढला ब्लॉग येईल. ओके चलो कन्फ्युजन नाही करत. त्याच्यानंतर मार्केटचा बघू व्हिडिओ, मार्केटच्या व्हिडिओ नंतर तो येईल. आणि मार्केट तुम्हाला नाही बनवला तर मग डायरेक्ट तोच बघायला कुठं चाललोय आपण ते पुढला बघू. ओके तर बाकी इथपर्यंत व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओ पुढला बघू. बाय बाय.